आणि आता एक राजकीय बातमी बघूयात। आघाडी झाली तर ठीक, नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। पालिका निवडणुकीसंदर्भात दिलीप वळसे पाटलांनी हे मोठं विधान केलंय। तर पालिकेत शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढू असं प्रफुल्ल पटेलही म्हणालेत। तर स्थानिक पातळीवर निर्णय होईल, शक्य तिथे युती म्हणूनच लढू असं बावनकुळेंनी सुद्धा यावर म्हटलंय। आपण पाहू शकतोय सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचे वेध लागलेले आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचा हा मेळावा शिर्डीमध्ये पार पडतोय। या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या या दोन महत्त्वपूर्ण नेत्यांनी हे विधान केलंय। ओबीसीच्या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। ती केसचा निकाल लागेल, त्याच्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना, आरक्षण आणि इलेक्शन हे सगळं होईल। परंतु त्यांनी त्याच्यानंतर मग आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठरवतील। परंतु जर झाली आघाडी तर ठीक, नाहीतर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे। नाही, त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुतीचाच बोललो आहे। आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्येच लढू। दादांनी काय नारा दिला याच्याबद्दल मला माहिती नाही, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे। पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमचा महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत। लोकसभा आणि विधानसभा ही दोन मोठे निवडणूक असतात आणि त्यामध्ये युती करून लढणं हे आवश्यक असते। जे पुढच्या निवडणूक आहे तिथे जिथे शक्य आहे जरूर आम्ही प्रयत्न करू की तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढेल। आणि समजा एखाद्या वेळा नाही लढलो तर निवडणुकी झाल्यानंतरही महायुतीची बॉडी ज्या ज्या ठिकाणी आम्ही लढल्यानंतर बनवू शकतो त्याच्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्नही राहील, पाठपुरावा राहील।